ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता ब्ल्यू सी हॉटेलमध्ये होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीतच लढतील, संजय राऊत यांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडेंचं भाष्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका। तर अमित साटमांनी ठाकरे बंधूंना मामूंची टोळी म्हणत डिवचलं। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससोबतही चर्चा सुरू, राऊतांची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच नाही, पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी मविया सोबत जाण्याच्या शक्यतेवर संजय राऊतांचं विधान। आमच्यापर्यंत अद्याप प्रस्ताव आलेला नाहीये, कार्यकर्ता पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून निर्णय होईल, दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उद्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करणार। मुंबईत सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया। पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध। जागा वाटप होईपर्यंत तुमच्या पक्षातील आमचे प्रवेश थांबवा, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांना अट। जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही, पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे मविया म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा, बैठकीत शरद पवारांच्या नेत्यांना सूचना। सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का, भाजपच्या आशिष देशमुखांचा सवाल। तर तो विषय आता संपला म्हणत मुनगंटीवार यांच्याकडून नाराजीवर पडदा। आम्ही कोणी काहीच खडसे केल्याने बाहेरून आलेले लोक पक्ष चालवतात की मुनगंटीवार यांची वेदना, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणुकीत शिंदेंची शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम, मराठी बहुल भागात जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी शिवसेना इच्छुक, जागा वाटपाबाबत पुन्हा शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांची चर्चा। संपूर्ण पालिकेतील शिंदे शिवसेनेची आज बोलणी पूर्ण होईल, नंतर महायुती संदर्भातील चर्चा होईल, बावनकुळेंची माहिती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, अजित पवारांच्या राजीनाम्यावर पीए कारवाईची मागणीही केली, पत्रासोबत फोन रेकॉर्डिंग आणि पुरावेही जोडले। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बावधन पोलिसांकडून तेजवानीची पुन्हा चौकशी होणार, दमानियांनी केलेल्या आरोपांबाबत तपास। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर आरोप निश्चिती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। पुढील सुनावणी 8 जानेवारीला। मुंबईत सीएसएमटी आणि बांगलादेशी दूतावासाबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी। तर दिल्लीतही बांगलादेश विरुद्ध विश्व हिंदू परिषदेचा निषेध मोर्चा।